नमस्कार मंडळी, साखरप्याच्या बाजारातून आणले होते हे टोकेरी मासे एका ताटामध्ये काढून घेतल्यावर पटापट साफ करून घेतले. डोक्याचा भाग काढून घेतला, सगळी यातली घाण काढली आणि ह्यावरती थोडेफार खवले होते ते सुद्धा काढून त्याच्या फोडी करून घेतल्या. आता थोडे माशाचं मी कालवण केलं आणि थोडी मच्छी मी फ्राय केली. तर फ्राय करण्यासाठी मीठ घातलं, लाल तिखट, हळद आणि कोकम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवले होते. ते कोकमाचं पाणी घातलं याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं. आणि मग नंतर कालवण करायला घेतलं. एका कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या, कढीपत्त्याची पानं घातली आणि फोडणी तडतडली. मग त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण असतं ना ते घातलं, व्यवस्थित तेलावर मिक्स केलं. चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद घालून हे सगळं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी घातलं सुरुवातीला आणि हे छान व्यवस्थित मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये ज्या स्वच्छ करून ठेवलेल्या मच्छीच्या फोडी होत्या ना त्यासुद्धा त्याच्यामध्ये घातल्या. 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि चव आहे ना खूप अप्रतिम येते. आणि आंबटपणासाठी कोकम घातलेलं नाही आहे मी इथे. आंबाडीची जी पानं असतात ना आंबाड्याच्या झाडाची ती इथे घातली, ती सुद्धा आंबटच असतात म्हणून ती थोडीशी धुवून चुरून घातली आहेत. चवीनुसार मीठ घातलं, पाणी घातलं, उकळी आल्यावर कोथिंबीर घातली आणि मग मस्त एक 15 मिनिटानंतर हे कालवण माझं तयार झालं. आणि मग घरामध्ये रवा नव्हता, मग तांदळाच्या पिठावरच काम चालवलं. आणि मग कालवण झाल्यावरती तांदळाच्या पिठामध्ये सगळी जी मॅरिनेट केलेली मच्छी होती ना ती अशी घोळवून घेतली. तव्यावरती तेल घातलं आणि तेलावरती ही मच्छी मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेतली. आणि मग मस्त माझं टोकेरीचं कालवण आणि फिश फ्राय सुद्धा तयार झाली. आजचा दिवस तर सेट झाला. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.